श्री क्षेत्र बेनसे येथे इंद्रे पाटील परिवारातर्फे श्री कुलदैवतेचं प्राणप्रतिष्ठा व महाअभिषेक सोहळ्याचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त विलास रमाकांत इंद्रे यांच्या निवासस्थानी सलग 2 दिवस विविध धार्मिक विधी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कृष्णाई महिला मंडळ हेटवणे यांचा हरिपाठ कार्यक्रम तर मरियाई भजन मंडळ अटिवरी व लक्ष्मीनारायण भजन मंडळ मंढाणी यांचा भजन कार्यक्रम पार पडला। समारोप कार्यक्रमात पाटणोली पनवेल येथील भागवताचार्य समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण महेश महाराज साळुंखे यांचं सुश्राव्य कीर्तन व प्रभावी प्रबोधन कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली। कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमास इंद्रे पाटील परिवार व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्माबद्दल बोललाच पाहिजे तर तो कीर्तनकार ज्ञानोबा सांगायचेच, तुकोबा सांगायचेच, पण तुकोबा सांगत असताना मावळच्या प्रांतातून ज्या वेळेला अनेक 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 16-17 वर्षाचे मावळे स्वराज्याच्या मोहिमेमध्ये जात होते तेव्हा राजांनी विचारलं, अरे ऐन तारुण्यात तुम्ही या स्वराज्याच्या करता प्राणाचे बलिदान देण्याकरता येता कसे? तुम्हाला कोण शिकवतं? तुम्हाला मोटिवेशन कोण देतं? तुम्हाला प्रेरणा कोण देतं? त्यावेळेला सांगितलं तुकोबारांची कीर्तन आमच्या गावामध्ये होतात आणि तुकोबारा आम्हाला सांगतात आपलं जीवन जर जगायचं असेल तर स्वराज्याकरता बलिदान जरी झालं तरी आपलं जीवन कृतार्थ होईल। म्हणून आम्ही ते ऐकलं आणि स्वराज्याच्या करता आम्ही बलिदान करतात आणि म्हणून मावळे जमले। इथं मावळे जमतात कधी? रविवार। वर्षी हिंदूंच्या लोकांना एकच विनंती आहे, संप्रदाय बटेंगे तो कटेंगे। एक विनंती, संप्रदाय ह्या गावात बिल्स आहे ना, संप्रदाय कुठलाही असू द्या, वारकरी असू द्या, बैठकवाले असू द्या, कुठलाही संप्रदाय असू द्या, ते संप्रदाय बाजूला ठेवा। त्याच्या आधी आम्ही हिंदू धर्मीय आहोत हा एकच विचार प्रत्येकाने ठेवा तर संप्रदाय। जेवढे माझे महाराज मंडळी आहेत प्रत्येकाचे गुरु वेगळे असू द्या, काही असू द्या, कुठलीही परंपरा आपल्याला ती उद्धार करण्याकरता साधनेकरता परंपरेचा आश्रय आपण घेतो, पण ती परंपरा त्या पांडुरंगाच्या भक्तीची आहे। तो पांडुरंग एकच आहे म्हणून वारकरी वेगळ्या परंपरेत असला तर तो एकाच पांडुरंगाचा आहे हे ठेवून धर्म म्हणून एकत्र या तर आपण पुढे काहीतरी क्रांती करू, नाही तर अजिबात काय होऊ शकत नाही आपल्यातून। मी एवढं सांगतो, दुसऱ्या धर्माला मी नाव ठेवत नाही। एक लक्षात घ्या, कुत्री भुंकणारी किती असू द्या, आपण जर कट्टर असलो ना कोणाच्या बापाची हिंमत नाही आपल्या पुढे यायची। फक्त हिंदूंनी कट्टर नाही तर काय नाही, गर्विषय कह हम हिंदू हे दरिद्र मेलास तू। छाती पुढे आली पाहिजे तुझी, छाती जेव्हा तुझी पुढे येईल तेव्हा तुझं हिंदुत्व तुझ्या चैतन्य निर्माण करेल आणि चैतन्य निर्माण करेल म्हणून असं करा, बाकी दुसरं काही नाही। एकाच्या कैवारी उगवी अनेकांची कोडे, दुसरं काय नाही। अभंग हा आश्रय आहे व्याख्यानाकरता, अभंग हा आश्रय आहे। त्या अभंगाच्या द्वारे भक्ती ज्ञान वैराग्य हे समाजापुढे मांडावं आणि समाजाचं कल्याण व्हावं याकरता पांडुरंगाला विनंती करावी। आज इंद्रिय परिवारच्या माध्यमातून या गावात यायला मिळालं। आज तुम्ही सर्वांना एक विनंती आहे, तुमच्या आपल्या प्रांतामध्ये विशाल हिंदू संमेलन, एकजुटी आणि संस्कृतीचा जागर, एक हिंदू एक होऊन राष्ट्रवैभव वाढवूया याच्याकरता तिथी चैत्र शुक्ल चतुर्थी 22 मार्च रविवार रोजी दुपारी 4 ते 8 श्री जोगेश्वरी मंदिर प्रांगण नागोटणे इथं भव्य असं एकजुटी शक्ती प्रदर्शन करण्याकरता आपण विविध पंथातल्या विविध परंपरातील भेद विसरून एकत्र येण्याची सकल हिंदूंना गरज आहे। या 4 ते 8 वाजेपर्यंत सर्वांनी आपलं उत्तरदायित्व आपलं कर्तव्य म्हणून इथं आलंच पाहिजे। मला फोटो, इथे कार्यकर्ते असेल त्यांनी मला फोटो पाठवा तिकडे किती जण आले त्याच्या आधी ह्या बुवा सगळ्या लोकांचा फोटो घ्या। याच्याला कोण आलं नसेल तर मला फोन करा। व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल।